60 वर्षांच्या वयात या वस्तू खाणे त्वरित बंद करा, नाहीतर नंतर पश्चात्ताप करावा लागेल. वृद्धापकाळात चुकूनही खाऊ नका या 10 वस्तू. नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे. जसजसे आयुष्याचे चक्र पुढे सरकत जाते आणि आपण वयाची 60 वर्षे पार करतो, तसतशा आपल्या शरीराच्या गरजा, आपली जीवनशैली आणि आपली पचनसंस्था पूर्णपणे बदलू लागते. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की वयाची 60 वर्षे पार केल्यानंतर लोक छोट्या-मोठ्या शारीरिक समस्यांसाठी, गुडघेदुखीसाठी किंवा पोटाच्या तक्रारींसाठी औषधांचा आधार घेऊ लागतात. सकाळची सुरुवात चहाने होते आणि त्यानंतर औषधांच्या गोळ्यांची वेळ येते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की निसर्गाने आपले शरीर वृद्धापकाळात कमजोर होण्यासाठी बनवलेले नाही? वाढत्या वयात खरी ताकद आणि ऊर्जा डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांमधून नव्हे, तर तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या अन्नातून मिळते. आयुर्वेदानुसार आपले अन्न हीच आपली सर्वात मोठी औषधी आहे. जर आपण योग्य वेळी आपल्या आहारातील कमतरता सुधारल्या, तर वयाच्या 70 ते 80 वर्षातही आपण काठी किंवा औषधांवर अवलंबून राहता स्वावलंबी आणि ऊर्जावान जीवन जगू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 अमूल्य नियमांबद्दल आणि आहारातील काही गुप्त रहस्यांबद्दल बोलणार आहोत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही वृद्धापकाळालाही एका उत्सवासारखे आनंददायी बनवू शकता. म्हणून ही माहिती शेवटपर्यंत अतिशय काळजीपूर्वक ऐका, कारण ही माहिती तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे जीवन अधिक निरोगी बनवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. नियम क्रमांक 1. शेंगदाणे आणि काजूपासून सावध रहा. अनेक लोकांना असे वाटते की सर्व प्रकारचे सुकेमेवे म्हणजेच नट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. परंतु वयाच्या 60 वर्षांनंतर काही सुकेमेवे फायद्याऐवजी नुकसान करू शकतात. या यादीमध्ये सर्वात पहिले नाव येते शेंगदाण्याचे. शेंगदाणे जमिनीखाली उगवतात. त्यामुळे त्यावर बुरशी म्हणजेच मोल्ड लागण्याचा धोका जास्त असतो. वय वाढल्यानंतर आपले यकृत कमजोर होऊ लागते आणि या बुरशीचा यकृतावर वाईट परिणाम होऊ शकतो. याशिवाय शेंगदाण्यांमध्ये ओमेगा 6 फॅटी ॲसिडचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरात जळजळ वाढू शकते आणि सांधे व गुडघेदुखी वाढू शकते. त्याचप्रमाणे दुसरा सुका मेवा म्हणजे काजू. दिसायला अतिशय मऊ आणि खायला सोपा वाटतो, परंतु वृद्ध व्यक्तींसाठी तो हानिकारक ठरू शकतो. काजूमध्ये ऑक्सलेट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील कॅल्शियमच्या शोषणावर परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम असा होऊ शकतो की तुम्ही कॅल्शियम घेत असला तरी त्याचे शरीरात योग्य प्रकारे शोषण होणार नाही आणि हाडांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच किडनीमध्ये स्टोन होण्याचा धोका वाढू शकतो आणि रक्तातील साखरेच्या पातळीवरही परिणाम होऊ शकतो. नियम क्रमांक 2. भिजवलेले बदाम, अक्रोड आणि पिस्ते यांचा आहारात समावेश करा. आणि जर तुम्हाला सुकेमेवे खायचेच असतील, तर निसर्गाच्या या 3 अनमोल देणग्यांचा आपल्या आहारात समावेश करा. सर्वप्रथम आहे बदाम. बदाम कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने भरपूर असतात. मॅग्नेशियमचे मुख्य कार्य कॅल्शियमला शरीरात योग्य प्रकारे शोषून घेण्यास आणि हाडांपर्यंत पोहोचण्यास मदत करणे हे आहे. पण लक्षात ठेवा, वृद्ध व्यक्तींनी कधीही सुके बदाम खाऊ नयेत. दररोज रात्री 5 ते 6 बदाम पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी त्यांची साल काढून ते चांगले चावून खा. दुसरा सुका मेवा आहे अक्रोड. अक्रोडाची रचना आपल्या मेंदूसारखी दिसते आणि वाढत्या वयात मेंदूच्या आरोग्यासाठी तो खूप फायदेशीर ठरू शकतो. त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, जे वाढत्या वयात स्मरणशक्ती कमी होण्यापासून संरक्षण करण्यास आणि चांगली झोप लागण्यास मदत करू शकते. अक्रोड ही रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खा. तिसरा सुका मेवा आहे साधा पिस्ता. पिस्त्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, जे शरीरातील अतिरिक्त सोडियमचे संतुलन राखण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते.
लक्षात ठेवा, बाजारात मिळणारा खारट पिस्ता चुकूनही घेऊ नका. नेहमी बिनमिठाचा साधा पिस्ता खा. नियम क्रमांक 3, पांढऱ्या शत्रूंपासून दूर राहा. वृद्धापकाळात आपल्या शरीराचे 3 मोठे शत्रू असतात, ज्यांना आयुर्वेदामध्ये 3 पांढरे विष असे म्हटले जाते. पांढरे मीठ, पांढरी साखर आणि मैदा. पहिला आहे पांढरा मीठ. यामुळे शरीरात पाणी साचू शकते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि पाय व गुडघ्यांमध्ये सूज येऊ शकते. त्यामुळे आजपासूनच आपल्या घरात सैंधव मीठ म्हणजेच रॉक सॉल्ट वापरण्यास सुरुवात करा. दुसरी गोष्ट आहे पांढरी साखर. यामुळे शरीराच्या आरोग्यावर आणि सांध्यांच्या तक्रारींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील तर साखरेऐवजी मर्यादित प्रमाणात जुना गूळ किंवा देशी खांड वापरा. तिसरी गोष्ट आहे मैदा. मैद्यापासून बनवलेल्या वस्तू जसे की बिस्किटे, ब्रेड किंवा समोसे आतड्यांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. वयाच्या 60 वर्षांनंतर पचनसंस्थेची हालचाल मंदावते, त्यामुळे मैद्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते. नेहमी कोंड्यासह जाड धान्याच्या पिठाच्या पोळ्या खा. नियम क्रमांक 4, जड अन्नाचा त्याग करा आणि पचायला हलके अन्न खा. वयाच्या 60 वर्षांनंतर आपल्या शरीराचे मेटाबॉलिझम म्हणजेच अन्न पचवण्याची प्रक्रिया खूप मंदावते. जे अन्न तुम्ही कमी वयात सहज पचवू शकत होता, तेच आता तुमच्या पोटावर ताण आणू शकते. त्यामुळे जास्त तळलेले, तेलकट आणि अतितिखट पदार्थांपासून पूर्णपणे दूर राहा. आपल्या ताटात पचायला अतिशय हलक्या पदार्थांचा समावेश करा, जसे की मुगाच्या डाळीची खिचडी, दलिया, उकडलेल्या किंवा वाफवलेल्या भाज्या. विशेषतः रात्रीचे जेवण अगदी हलके असावे. उदाहरणार्थ, सूप किंवा पातळ खिचडी. रात्रीचे जेवण झोपण्याच्या कमीत कमी 2 ते 3 तास आधी करून घ्या, जेणेकरून झोपताना पोटावर आणि हृदयावर अतिरिक्त ताण पडणार नाही. नियम क्रमांक 5, तहान लागली नाही तरी पाणी प्या. वय वाढल्यानंतर शरीरात एक महत्त्वाचा बदल होतो. आपल्याला तहान लागल्याची जाणीव कमी होऊ शकते. अनेक वृद्ध व्यक्ती दिवसभरात फक्त 2 किंवा 3 ग्लास पाणी पितात, कारण त्यांना तहानच लागत नाही. परंतु हे धोकादायक ठरू शकते. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे अचानक चक्कर येणे, अशक्तपणा, मूत्रमार्गाचा संसर्ग आणि किडनीशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नियम बनवा की तहान लागली नसली तरी नियमितपणे थोडे थोडे पाणी पीत राहा. मात्र प्रत्येक व्यक्तीची पाण्याची गरज वेगळी असते, त्यामुळे किडनी, हृदय किंवा इतर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय दुपारी ताजे ताक किंवा सकाळी नारळपाणी घेणेही फायदेशीर ठरू शकते. नियम क्रमांक 6, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांचा योग्य समतोल. वृद्धापकाळात हाडे कमजोर होणे ही एक सामान्य समस्या आहे. अनेक लोक डॉक्टरांकडे जातात आणि कॅल्शियमच्या महागड्या गोळ्या घेण्यास सुरुवात करतात. परंतु शरीराला कॅल्शियमचा योग्य उपयोग करण्यासाठी व्हिटॅमिन डी देखील आवश्यक असते. व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास कॅल्शियमचे शोषण कमी होऊ शकते. व्हिटॅमिन डीचा एक नैसर्गिक स्रोत म्हणजे सूर्यप्रकाश. त्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हात काही वेळ बसणे फायदेशीर ठरू शकते. मात्र सूर्यप्रकाशाचा योग्य कालावधी त्वचेचा प्रकार, ऋतू आणि स्थानानुसार बदलतो. नियम क्रमांक 7, हिरव्या पालेभाज्यांऐवजी वेलवर्गीय भाज्या. सामान्यतः आपण ऐकतो की हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात, जे खरे आहे. परंतु हवामान बदलले, विशेषतः दमट वातावरणात, या भाज्यांवर कीटक आणि जीवाणू वाढण्याची शक्यता असते, ज्यामुळे कमजोर पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो. म्हणूनच वाढत्या वयात सर्वात सुरक्षित भाज्या त्या असतात ज्या वेलीवर उगवतात. जसे की दुधी भोपळा, दोडका, भोपळा आणि टिंडा. या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.
त्या पचायला हलक्या असतात आणि पोट शांत ठेवण्यास मदत करतात. यासोबतच फळांचा रस पिण्याऐवजी पपई किंवा सफरचंद यांसारखी ताजी हंगामी फळे थेट चावून खा, जेणेकरून शरीराला भरपूर फायबर मिळेल. नियम क्रमांक 8. रात्रीचे सुवर्णपेय, हळदीचे दूध. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधात पाव चमचा हळद मिसळून पिणे फायदेशीर ठरू शकते. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो, ज्यामध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात. वयाच्या 60 वर्षांनंतर शरीरातील विविध प्रकारच्या वेदना, स्नायूंमधील ताण आणि सांध्यांची सूज कमी करण्यासाठी हळदीचे दूध मदत करू शकते. तसेच हळद रोगप्रतिकारक शक्तीला आधार देऊ शकते, ज्यामुळे बदलत्या हवामानात होणाऱ्या संसर्गांपासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते. नियम क्रमांक 9. शांत मनाने आणि बसून जेवण्याचा नियम. जेवताना काय खायचे हे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच कसे जेवायचे हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. आयुर्वेदानुसार जेवण नेहमी आरामात बसून आणि शांत मनाने करावे. जेवताना टीव्ही पाहणे, मोबाईल वापरणे किंवा मनात चिंता ठेवणे टाळावे. जेवणाला नेहमी देवाचा प्रसाद मानून शांत मनाने खा आणि प्रत्येक घास चांगला चावून खा, जेणेकरून तो सहज पचण्यास मदत होईल. नियम क्रमांक 10. भुकेपेक्षा थोडे कमी खाण्याचा संकल्प. अनेकदा घरातील वृद्ध व्यक्तींना अशक्त पाहून लोक त्यांना जास्त खाण्यास सांगतात, जेणेकरून शरीराला ताकद मिळेल. पण ही मोठी चूक ठरू शकते. वृद्धापकाळात कमी आणि योग्य आहार घेणे हे निरोगी दीर्घायुष्याचे एक महत्त्वाचे सूत्र आहे. भूक नसतानाही जबरदस्तीने खाल्ल्यास पचनास त्रास होऊ शकतो. नेहमी आपल्या भुकेनुसारच खा आणि पोट पूर्णपणे तुडुंब भरण्याऐवजी थोडी जागा शिल्लक ठेवा. माझ्या प्रिय प्रेक्षकांनो, वयाची 60 वर्षे पार केली म्हणजे तुमचे शरीर कमजोर झाले आहे, असा त्याचा अर्थ अजिबात नाही. वृद्धापकाळ हा आजार नाही. हा तर जीवनातील एक परिपक्व आणि सुंदर टप्पा आहे. जर आपण आजपासूनच आपल्या ताटातून शरीराला आतून कमजोर करणाऱ्या चुकीच्या गोष्टी दूर केल्या आणि या 10 अमूल्य नियमांचा आपल्या जीवनात समावेश केला, तर वाढत्या वयातही आपले शरीर निरोगी आणि सक्रिय ठेवण्यास मदत होऊ शकते. वारंवार रुग्णालयाच्या फेऱ्या मारण्यापेक्षा आजपासूनच आपल्या स्वयंपाकघरात छोटे छोटे बदल करणे अधिक चांगले. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत आणि आईवडिलांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही निरोगी राहण्यासाठी ही माहिती मिळू शकेल. आरोग्याशी संबंधित अशाच उपयुक्त माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सजग रहा, काळजी घ्या. पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. राधे राधे.